अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे। हे माँ दुर्गे, हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे। हे माँ दुर्गे, हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे। जो दुराचारी थे माँ उनका वध तूने किया माँ सदा है, अस्त्रों शस्त्रों से है तू सुशोभित, माँ तू ही तो बल प्रदा है। तेरे ही चरणों में है तीनों लोकों का संगम, तेरी भक्ति ही सत्य है सब मिथ्या है, तेरी भक्ति ही सत्य है सब मिथ्या है, सब मिथ्या है, सब मिथ्या है। तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे। हे माँ दुर्गे, हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे। माँ तेरे दम से है ये जीवन, सुख का आधार सबका ही तू है। इस धरती से उस अंबर तक जो भी श्रृंगार है माँ वो तू है। रंग रंगीले रंगों से माँ रच दे जीवन सबका, मानव ही तेरी सबसे उत्तम रचना, मानव ही तेरी सबसे उत्तम रचना, उत्तम रचना, उत्तम रचना। तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे। हे माँ दुर्गे, हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे। हे माँ दुर्गे, हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे, तुम अपने रंग में रंग लो हे माँ दुर्गे। नमस्कार, मी गोविंद बाळकृष्ण गवंडे, नवदुर्गा सांस्कृतिक सामाजिक मंडळ पेंडूर घोडेमुख याचा उपाध्यक्ष। या मंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी देवीचं कुंकुमार्जन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। संत समाज मळेवाड यांच्या सहकार्यातून हा आजचा विधी या ठिकाणी संपन्न झाला। नवदुर्गा सांस्कृतिक सामाजिक मंडळ हे मंडळ 2008 साली स्थापन करण्यात आलं। उद्देश एकच होता की स्थानिक लेवलला एक सुंदर असा सामाजिक कार्यक्रम व्हावा, सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा, लोकल लेवलच्या कलाकारांना एक स्टेज मिळावं, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभाग घेता यावा आणि समाजामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीचा जो प्रचार आहे तो प्रचार नीट करता यावा या हेतूने या ठिकाणी मंडळाची स्थापना करण्यात आली।
आणि करत असताना मंडळाने आजच्या जवळजवळ 14 वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम राबवलेले आहेत। अनेक माध्यमातून सामाजिक समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असताना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना या ठिकाणी नवीन नवोदित कलाकारांना संधी दिलेली आहे। त्या अशा प्रकारे या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात। मंडळाचे आमचे बरेच सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे सर्व सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असतात आणि घेत असताना ज्या प्रकारे नवीन कलाकार या ठिकाणी येईल त्या कलाकाराला संधी देणं, नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज माध्यमापर्यंत पोहोचणं हा एक उद्देश या मंडळाचा आहे। आणि हे कार्य करत असताना अनेक ठिकाणी अनेक आमच्या हितचिंतकांचं, आमच्या मित्रमंडळींचं सहकार्य लाभतं आणि त्यांच्या सहकार्यातून आजपर्यंत 14 वर्षाच्या या घौदौडीमध्ये मंडळ अत्यंत सुस्थितीमध्ये आणि चांगल्या रीतीने या ठिकाणी आपलं कार्य करत आलेले आहे। धन्यवाद। या ठिकाणी हे जे स्थळ आहे हे श्रीदेव घोडेमुखाचं स्थळ आहे आणि हा मल्हारी मार्तंडाचा अवतार आहे। या स्थळाला एक वेगळं पण प्राप्त झालेलं आहे, कारण मल्हारी मार्तंड हा शिवाचा अवतार आहे आणि ही आदिशक्ती आदिमाया असल्यामुळे या स्थळाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। आणि इथलं महत्त्वाचा उद्देश एक मगाशी बोलण्यामध्ये राहून गेलं की या ठिकाणी बोललेला नवस दुसऱ्या वर्षी देवी बसेपर्यंत पूर्ण होतो। दरवर्षी जवळजवळ या 10 दिवसामध्ये पूर्ण झालेले 80 ते 90 नवस फेडायला या ठिकाणी दरवर्षीचे असतात। अशा प्रकारचं या देवीचं महात्म्य आहे आणि ह्या स्थळामुळेच या ठिकाणी अनेक भाविक जवळजवळ कुडाळपासूनचे आमचे भाविक या ठिकाणी पोहोचतात। त्याचप्रमाणे इथे गोव्यातले सुद्धा काही भाविक नवस बोलून जातात। अगदी सांगायचं म्हणजे एका सुरुवातीला आम्ही याकडे लक्ष दिला नव्हता, कारण आम्हाला आमच्या निदर्शनास कसं आलं की एक नोकरीच्या संदर्भामध्ये पोलिसला 3 वेळा भरतीला गेलेला माणूस हे झाला होता, रिजेक्ट झाला होता। या ठिकाणी जाता जाता देवीला फक्त नवस बोलून गेला की मला जर पुढच्या वर्षीपर्यंत सिलेक्ट झालो तर पुढच्या वर्षी मी नक्की येऊन तुझी ओटी भरेल। अगदी 4थ्या महिन्यामध्ये त्याचं सिलेक्शन सुद्धा झालं आणि तो नाशिकला भरती झाल्यानंतर मुद्दाम दुसऱ्या वर्षी त्या पुढच्या वर्षामध्ये येऊन मुद्दाम त्या ठिकाणी येऊन ओटी भरली। आमच्या पण हे लक्षात आलं नव्हतं, त्याने आम्हाला हा मुद्दाम उल्लेख करून सांगितला होता की असं असं झालं होतं आणि मी या निमित्तानं ओटी भरायला आलोय। त्यानंतर आम्ही जेव्हा त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवला तर लक्षात आलं की बरेच गेल्या वर्षी बोललेले नवस बऱ्यापैकी या ठिकाणी फेडले जातात। अशा प्रकारचे आमच्या देवीचं महात्म्य आहे, कारण याला सर्वस्वी हे जे स्थळ आहे हे जबाबदार आहे, कारण मल्हारी मार्तंड आणि आदिशक्ती आदिमाया या संगमामुळे या ठिकाणी पावित्र्य आणि याची एक खरोखर एक महती झालेली आहे। अशा प्रकारचे आमच्या मंडळाचं कार्य करत असताना ही शक्ती आमच्या पाठीशी असल्यामुळे आजपर्यंत आम्ही प्रगती करू शकलो आहोत। धन्यवाद। माझं नाव सुधाकर रघुनाथ उत्तुरकर आणि श्री दत्त पद्मनाभ पीठ उपभूमी संचालित मी इथे क्षेत्रीय प्रमुख म्हणून सेवा करतो। आणि आज या नवरात्र उत्सव मंडळाच्या अंतर्गत इथे सर्व महिलांतर्फे ज्या आपल्या आजूबाजूच्या ज्या गावच्या महिला आहेत या महिलांच्या मार्फत सामूहिक देवी कुंकुमार्चन विधी इथे सुसंपन्न झाला। दरवर्षी आपण या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो आणि ज्यावेळी आपल्या धर्माचे किंवा आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या शास्त्रामध्ये जे काही नेमकं करायचं जे सांगितलं आहे ते आहेत ह्या सर्व धार्मिक विधी। आणि या सर्व महिलांच्या मार्फत जी देवी आहे त्या देवीवर कुंकू अर्चन झालेला आहे। हा जो विधी आहे हा विधी करण्यामागचा हेतू जो आहे तो असा की आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये आणि आपल्या सर्व व्यवसायामध्ये उत्कर्ष होण्यासाठी, आपलं जे महिलांचं जे सौभाग्य अखंडित चिरकाल राहण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला धनधान्य ऐश्वर्य लाभण्यासाठी हे देवीकडे मागणं करून आपण हा विधी करत असतो। आणि आज खूप छान पद्धतीने आपल्या सर्व महिलांनी हा जो धार्मिक विधी आहे हा धार्मिक विधी केलेला आहे। असा हा धार्मिक विधी करणे आणि या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये अशा प्रकारच्या आपल्या धर्मात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ते करणं हे आपलं प्रत्येक हिंदू धर्मियांचं कर्तव्य आहे। आणि या कर्तव्याला जागून आपल्या सर्व महिलांनी हा विधी इथे सुसंपन्न केला आहे। आणि हा विधी सुसंपन्न करत असताना आपले इथे जे मंडळाचे जे सदस्य आहेत, आपले अध्यक्ष आहेत, या सर्वांनी आम्हाला खूप साथ दिली आणि संत समाज मळेवाड तथा या मंडळ या सर्वांनी आयोजित करून सर्वांनी हा खूप चांगला विधी सुसंपन्न केला आहे। आणि अशाच प्रकारचे आपलं विधी सर्वांनी केले पाहिजे अशी, आणि या जे देवीचे आशीर्वाद आहे आपण हे आशीर्वाद सर्वांनी प्राप्त करून घेतले पाहिजे। जय सच्चिदानंद।